आणि मी करते डॉक्टरला म्हणते चिपळे धरून नाही ऐकत होतो हो लावायची करूस तू ही रागिनी आहे ना यांचा मेजर साहेब मुलगा आहे ना त्याच्या वरीचा एकतर्फी प्रेम होता शेखर साहेबावर ते मागे आली होती लग्न बोलाले मंदिराजवळ आणि हे बेकार बाई आहे बेकार पोरगी आहे हे अक्कल कमी आहे की माझं लग्न शेखर सोबत झाला नाही रोशनी सोबत झाला म्हणून तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी बहुत मोठा इथं खेळ खेळला आणि त्या डॉक्टरला सुपारी दिली की तू काहीतरी जिंदगीत कर जेणेकरून की शेखर आणि रोशनी दूर होती हा गेम खेळले का खेळ खेळले त्या काय करत आणि त्या डॉक्टरला कोणता उपाय योजना माहित आहे का हिचा भाऊ एक नंबरचा स्त्री नंबर म्हणतो धनराज त्याला पाया जास्त आवडायच्या म्हणून हा डॉक्टर जेव्हा जेव्हा रोशनीताई दवाखान्यात गेली तेव्हा तेव्हा बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायची आणि नंतर तिला ती प्रसंग करायला लावायचा त्याच्यामुळे रोशनीताईला कळलंच नाही की तो बाळ कुणाचा आहे एवढी नालायक बाई असते काही नाही बच्चे पाहिजे आता मी तुला प्रेम केलंय समजलं ना ती रोशनी ती माझ्या आयुष्यात आली डबडाडबड करण्यासाठी कारण माझं प्रेम होतं शेखरवरती माझं पवित्र प्रेम होतं त्याच्यावरती आणि ती मध्ये आली आणि माझं शेखर माझ्यापासून दूर आला माझाही प्रेम आहे ऐश्वर्याला प्रेम म्हणजे प्रेम होता माझ्यावर प्यार करणार आपण पहिले मेजर साहेबांना सांगू आणि अभिनंदन सांगू तुमची सजा हिला परमेश्वर देईल